ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर आपला पूर्ण झालेला आहे. चॅप्टरमध्ये असणारे थेरी, न्यूमरिकल सगळं काही आपण कव्हर केलेलं आहे. चॅप्टरच्या खाली असणारे सगळे क्वेश्चनसुद्धा आपण सॉल्व्ह केलेले आहे. तर आता आपण करूया याची समरी बघूया आपण या चॅप्टरमध्ये आपण कसला अभ्यास केला त्याची एक धावती रिव्हिजन. चॅप्टरची सुरुवात आपण केलेली विथ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रिव्हियस क्लासमध्ये सुद्धा तुम्ही बघितलेला. ग्रॅव्हिटेशनल फोर्सची आपल्याला आयडिया होती. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतो? इट इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन. एक अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो. कशामध्ये असतो? कोणते दोन ऑब्जेक्ट की ज्याला मासेस असतात त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो किंवा त्यामध्ये असणारा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो त्याला आपण बोलतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग असं आहे का की ग्रॅव्हिटेशनल फोर्स फक्त अर्थपुरताच लिमिटेड आहे किंवा अर्थ आणि अर्थवर असणाऱ्या ऑब्जेक्ट वरतीच ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो असं नाही. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा युनिव्हर्सल फोर्स आहे. युनिव्हर्समध्ये असणारे कोणतेही दोन ऑब्जेक्ट ज्याला मासेस असतात त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. ठीक आहे, हे सुद्धा आपण बघितलं. त्याचं एक्झाम्पल आपण बघितलं सोलार सिस्टीम किंवा अर्थ आणि अर्थचा ॲटमॉस्फिअर आहे तिथे सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रेझेंट असतो. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्सला आपण काय म्हणत होतो? इट इज फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठून ओरिजिन होतो किंवा कसा जनरेट होतो याचे एक्झॅक्ट रिझन अजूनही कोणाला माहिती नाही आहे. त्यामुळे आपण असं बोलतो की ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं जे रिझन आहे किंवा त्याचं जे ओरिजिन आहे इट इज स्टील अननोन. ओके, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा एक बेसिक फोर्स आहे, फंडामेंटल फोर्स आहे, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. तर यानंतर आपण बघितलं की हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे याच्यावरती बऱ्याच दिवसापासून अभ्यास केलेला पूर्वीच्या काळी सुद्धा. बट त्यामध्ये एक मुख्य योगदान आहे सर आयझॅक न्यूटनचं आणि त्यांच्या नावाने त्यांनी जे रिलेशन मेन्शन केलेलं आहे त्यावरून मिळालेलं आहे आपल्याला न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. सो त्या लॉच्या अकॉर्डिंग आपण असं म्हणतो की ग्रॅव्हिटेशनल फोर्स F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. सपोज दोन ऑब्जेक्ट आहे, एकाचा मास आहे M1, एकाचा मास आहे M2. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे. सो हा अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे बरोबर. दोन ऑब्जेक्ट आहे, याच्यामध्ये असणारा डिस्टन्स ज्यावेळेस आपण कन्सिडर करतो त्यावेळेस आपण त्या दोन ऑब्जेक्टच्या सेंटरमध्ये असणारा डिस्टन्स कन्सिडर करतो. दॅट डिस्टन्स इज D. आता इथे रेग्युलर शेपची बॉडी आहे, इरेग्युलर शेपची बॉडी असेल तर आपण त्यावेळेस सेंटर ऑफ मासमध्ये असणारा डिस्टन्स कन्सिडर करतो. सो या केसमध्ये जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रॉडक्ट ऑफ मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट्स अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. त्यामुळे याला कंबाईन करून F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 M2 अपॉन D² असं लिहिता आणि त्यानंतर हा जो प्रोपोर्शनलिटी साईन आहे तो एका कॉन्स्टंटने रिप्लेस करतो. तो कॉन्स्टंट असतो कॅपिटल G. ठीक आहे, कॅपिटल G M1 M2 अपॉन D². याला आपण बोलतो न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन कोणते दोन ऑब्जेक्ट की ज्याचा मास दिलेला आहे, डिस्टन्स दिलेला आहे त्यामध्ये असणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असतो त्याचा मॅग्निट्यूड आपण या फोर्सचा यूज करून फाइंड करतो. यामध्ये G याला आपण बोलतो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट किंवा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कॉन्स्टंट आहे, युनिव्हर्सल आहे म्हणजे याची व्हॅल्यू युनिव्हर्समध्ये कुठेही सारखीच असणार आहे. याची एक फिक्स व्हॅल्यू आपण कन्सिडर करतो 6.67 × 10⁻11 आणि युनिट असतं न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². हे युनिटसुद्धा आपण या फॉर्म्युल्यावरून डिराईव्ह करू शकतो, ते आपण थेरीमध्ये डिस्कस केलेलं. सो कसं हे युनिट कसं आलं F × D² अपॉन M1 M2. जर मी G ह्या साईडला लिहिलं तर Gला मी असं लिहू शकते. युनिट जर मी कन्सिडर केलं तर Gचं युनिट काय असणार आहे? या सगळ्यांचं युनिट. फोर्स आपण न्यूटनमध्ये घेतो, डिस्टन्स आहे म्हणजे मीटरचा स्क्वेअर, मास आहे म्हणजे kg सो kg². तर हे असतं युनिट ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. हा होता न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. त्यानंतर आपण अजून लॉज बघितले 3, त्याला बोलता केपलर्स लॉ. ठीक आहे, केपलरने हे लॉज प्रॉपरली फ्रेम केले किंवा डेमॉन्स्ट्रेट केले म्हणून आपण केपलर्स लॉ असं बोलता. केपलरचे 3 लॉ आपण बघितले. पहिला होता लॉ ऑफ ऑर्बिट, सेकंड होता लॉ ऑफ एरियाज आणि थर्ड होता लॉ ऑफ पिरियड्स. लॉ ऑफ ऑर्बिट काय सांगतो की प्लॅनेट जो आहे तो प्लॅनेट नेहमी इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतो. असं नाही की आपण जनरली आधी असं बोललं जायचं की सर्क्युलर ऑर्बिटमध्ये प्लॅनेट फिरतात, बट ऑर्बिट जो असतो तो सर्क्युलर नाही इलिप्टिकल असतो. इलिप्टिकल म्हणजे काय? इलिप्सच्या शेपचा. जर 2 डायमेन्शन जर मी कन्सिडर केलं तर एकच्या शेपचा किंवा ओव्हल आपण बोलू शकतो अशा ऑर्बिटमध्ये प्लॅनेट मूव्ह होत असतो. आणि त्यानंतर सन जो असतो, सनची पोझिशन कुठे असते? हा इलिप्स आहे, इलिप्सवरती ह्या ॲक्सिसवरती असे 2 पॉईंट असतात, याला आपण बोलतो फोकाय. 2 मेन्शन करत असेल तर फोकाय बोलतो, 1 मेन्शन करत असेल तर आपण त्याला फोकस बोलतो. सो प्लॅनेट जो आहे तो इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतो आणि सन ह्या 2 फोकायपैकी एका फोकायवर असतो. म्हणजे सनची पोझिशन इथे असेल और सनची पोझिशन इथे असेल, दोन्हीपैकी एका फोकसवरती सन असतो. ठीक आहे, दिस इज फर्स्ट लॉ, दॅट इज लॉ ऑफ ऑर्बिट. सेकंड लॉ काय सांगतो? इथे प्लॅनेट आहे, हा सन आहे. सपोज प्लॅनेट आणि सन यांना जॉईन करणारी जी इमॅजिनरी लाईन असते ही लाईन इक्वल टाईममध्ये इक्वल एरिया स्वीप करतो किंवा कव्हर करतो. म्हणजे A पॉईंट A to B एवढं डिस्टन्स प्लॅनेटने सपोज 1 आवरमध्ये क्रॉस केला. फॉर एक्झाम्पल जस्ट मी टाईम कन्सिडर करते 1 आवर.
1 आवर किंवा टी अवरमध्ये जर A to B एवढं डिस्टन्स कव्हर केलं तर ही जी लाईन आहे प्लॅनेट आणि सनला जॉईन करणे इमॅजिनरी लाईन, हिने किती एरिया स्वीप केला, किती एरिया कव्हर केला तो एरिया असणार आहे हा. त्याच पद्धतीने सपोज जर मी इथे कन्सिडर केला हा पॉईंट आहे सी आणि सेम टी अवर्समध्ये जर पॉईंट हा प्लॅनेट जो आहे तो डीला येऊन पोहोचतो तर ही जी जर मी लाईन जॉईन केली ह्या लाईनने स्वीप केलेला एरिया किंवा हा एरिया हे दोन्ही एरिया सारखे असणार आहे. दिस इज लॉ ऑफ एरियाज. थर्ड लॉ ऑफ पिरियड्स. लॉ ऑफ पिरियड्स काय सांगतो की या प्लॅनेटचा टाइम ऑफ रिव्हॉल्युशन जर टी असेल आणि प्लॅनेटचं सनपासूनचा ॲव्हरेज ऑर मीन डिस्टन्स जर आर असेल तर टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब किंवा टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट. हा होता थर्ड लॉ. हे सगळे लॉ आपण डिटेलमध्ये बघितले. आता हा जो लॉ आहे थर्ड लॉ, या थर्ड लॉचा यूज करून न्यूटननी हे जे रिलेशन आहे हे रिलेशन डिराईव्ह केलं किंवा या रिलेशनचं बेसिस हे रिलेशन फाइंड करण्यासाठी हा जो थर्ड लॉ आहे या थर्ड लॉचा न्यूटनने यूज केलेला आहे. हे होतं अबाउट न्यूटन्स लॉ अँड केप्लर्स लॉ. त्यानंतर आपण बघितला ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच काय किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ आपण बघितला. अर्थ एखाद्या ऑब्जेक्टवरती जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करते त्याला मग बोलणार अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे काय होतं की सपोज एक ऑब्जेक्ट जर मी वर फेकला तर तो ऑब्जेक्ट असा वर जातोय. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो असतो ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन नेहमी डाऊनवर्ड असते किंवा असं आपण बोलू शकतो टुवर्ड सेंटर ऑफ अर्थ. सेंटर ऑफ अर्थ. ठीक आहे. अर्थच्या सेंटरकडे ही डायरेक्शन असते त्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहे ते नेहमी असं डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये ॲक्ट होतं. त्यामुळे जर सपोज एक बॉल मी असा थ्रो केला, बॉल तर वर चाललेला आहे बट त्या बॉलला अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स खाली खेचते. त्यामुळे होत काय हा जो बॉल आहे याची जी वेलॉसिटी ही वेलॉसिटी कमी कमी होते. ज्यावेळेस हा बॉल टॉपमोस्ट पॉईंटला जाईल त्यावेळेस ही वेलॉसिटी कम्प्लिटली झिरो होईल आणि त्यानंतर बॉल वेलॉसिटी झिरो झाली, बॉल परत खाली येणार आहे. खाली येताना अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स अगेन इथे सुद्धा काम करणार त्यामुळे तो जो बॉल आहे तो बॉल स्पीड घेणार आहे, स्पीडमध्ये खाली येणार आहे म्हणजेच काय इथे वेलॉसिटी इन्क्रीज होते. हे सुद्धा आपण बघितलं. तर अशा पद्धतीने ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो असतो हा प्रत्येक ऑब्जेक्टला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो. हे सुद्धा आपण बघितलं. मग त्यामागे आपण अजून हे सुद्धा बघितलं की जर सपोज आपण असं बोलतो की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो आणि युनिव्हर्समध्ये असणार कोणत्याही दोन ऑब्जेक्टमध्ये जर तो प्रेझेंट आहे तर मग जर मी 2 मार्कर किंवा 2 पेन कन्सिडर केले ते 2 पेन एकमेकांकडे अट्रॅक्ट का होत नाही किंवा ते 2 पेन एकमेकांना स्टिक का होत नाही याच्या मागचं आपण रिझन बघितलं की ज्यावेळेस तुम्ही हा फॉर्म्युला यूज कराल त्या 2 पेनमध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर आपण कॅल्क्युलेट केला तर ह्या केसमध्ये काय होतं जीची जी व्हॅल्यू आहे ती 10⁻11च्या फॉर्ममध्ये आहे. 6.67 × 10⁻11. मासेस पेनचा मास किती कमी असणार आहे त्यामुळे ही टोटल व्हॅल्यू खूप कमी होते. म्हणजे हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे याचं मॅग्निट्यूड एवढं कमी आहे की त्यामुळे ते 2 ऑब्जेक्ट एकमेकांकडे अट्रॅक्ट होत नाही. हे सुद्धा आपण बघितलं. आठवते. त्यानंतर अजून आपण बघितलं आपण बोलतो की ॲपल किंवा एखादी जसं या केसमध्ये बॉल फायनली कुठे आला ग्राउंडकडे आला. एखादं फ्रूट झाडावरून पडलं ते खालीच येतं म्हणजेच काय अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो. आपण असं बोलतो अर्थ आणि मून याच्यामध्ये सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. मग हा मून अर्थकडे अट्रॅक्ट होऊन अर्थवर का पडत नाही त्याच्या मागचं रिझन सुद्धा आपण बघितलं. कारण मून जो आहे हा मून खूप हाय वेलॉसिटीने मूव्ह होत असतो. या वेलॉसिटीमुळे काय होते हा जो मून आहे हा मून अर्थवर किंवा अर्थच्या सर्फेसवर न पडता तो अर्थच्या ऑर्बिटमध्ये पडत असतो. अर्थच्या ऑर्बिटमध्ये पडतो म्हणजेच काय तो अशा ऑर्बिटमध्ये मूव्ह होत असतो. सो याचं रिझन काय की मून का आपल्याकडे येत नाही किंवा मून अर्थवर येऊन का आदळत नाही कारण याचा स्पीड खूप हाय स्पीड असतो. या हाय स्पीडमुळे ते बॅलन्स होतं आणि त्यामुळे मून जो तो ऑर्बिटमध्ये मूव्ह होतो बट तो अर्थवर येत नाही. हे सुद्धा आपण डिस्कस केलेलं. त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्सनंतर आपण बघितलं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे म्हणजेच काय तिथे ॲक्सेलरेशन असणार आहे. तर जे करस्पॉन्डिंग ॲक्सेलरेशन असतं त्याला आपण बोलतो अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन किंवा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. जेव्हा आपण ग्रॅव्हिटी वर्ड ऐकतो ग्रॅव्हिटी वर्ड ऐकला म्हणजेच काय नेहमी अर्थशी रिलेटेड आहे. तर तुम्ही ग्रॅव्हिटी म्हणाल तर ग्रॅव्हिटी म्हणजे नेहमी तिथे अर्थ असणार आहे. एक ऑब्जेक्ट अर्थ असणार आहे. जे 2 ऑब्जेक्ट ज्याच्यामध्ये फोर्स असणार आहे किंवा अट्रॅक्टिव्ह फोर्स असणार आहे त्याच्यामधला एक ऑब्जेक्ट नेहमी अर्थ असणार आहे हे कन्सिडर करायचं. त्यामुळे ग्रॅव्हिटी हा शब्द आपण फक्त अर्थसाठी यूज करतो. ओके. सो इथे जे ॲक्सेलरेशन असते याला आपण बोलतो ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असं सुद्धा आपण बोलतो. तर हे जे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ते आपण स्मॉल जीने दाखवतो. कॅपिटल जी असतो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. स्मॉल जी काय असतं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हा फरक लक्षात घ्यायचा. हा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. याची व्हॅल्यू नेहमी कॉन्स्टंट असते. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. जीची व्हॅल्यू कॉन्स्टंट नसते. प्रत्येक प्लॅनेटसाठी जीची व्हॅल्यू वेगळी असते. अर्थसाठी वेगळी असणार आहे, मूनसाठी वेगळी असणार आहे, मार्ससाठी सुद्धा वेगळी असणार आहे. सो ही असते व्हॅल्यू ऑफ जी. तर जीचा आपण फॉर्म्युला सुद्धा बघितला. त्यासाठी आपण अगेन न्यूटन्स लॉ यूज केलेला. ज्यावेळेस मी एक ऑब्जेक्ट अर्थ कन्सिडर करते अर्थचं मास मी कॅपिटल एम कन्सिडर करते, दुसऱ्या ऑब्जेक्टचा मास स्मॉल एम कन्सिडर करते आणि आर जे आहे ते त्यामध्ये असणारा डिस्टन्स जर मी कन्सिडर करते. ठीक आहे.
एफ इज इक्वल टू काय असतं एम ए और एम जी, त्यामुळे एम आणि एम कॅन्सल होणार आणि आपल्याला जीची व्हॅल्यू मिळते जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. अर्थसाठी आपण मास कन्सिडर करतो 6 × 10⁻24 kg फॉर कॅल्क्युलेशन आणि त्यानंतर रेडियस आपण कन्सिडर करतो 6400 किलोमीटर किंवा 6.4 × 10⁻6 मीटर. दिस इज मास ऑफ अर्थ अँड दिस इज रेडियस ऑफ अर्थ. ही जीची व्हॅल्यू आहे. जर मी ह्या व्हॅल्यू पुट केल्या तर जीची व्हॅल्यू मला मिळते 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. यामध्ये आपण एक स्पेशल प्रॉपर्टी बघितली की ही जीची व्हॅल्यू नेहमी कॉन्स्टंट असेल असं नाही. जीची व्हॅल्यू चेंज होते. म्हणजे एका पर्टिक्युलर लोकेशनसाठी किंवा एका पर्टिक्युलर पॉईंटसाठी जीची व्हॅल्यू सेम असणार आहे, बट ते लोकेशन चेंज झालं तर जीची व्हॅल्यूसुद्धा चेंज होऊ शकते. असं काय होतं आहे कारण जी इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये स्मॉल एम म्हणजे जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टचं मास आलेलंच नाही. म्हणजे स्मॉल एम वरती व्हॅल्यू ऑफ जी डिपेंड करत नाही. स्मॉल एम म्हणजे काय, दुसरा जो ऑब्जेक्ट आपण कन्सिडर करतो त्याचं मास. स्मॉल एम वर जी डिपेंड करत नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी सपोज मी 1 kgचा बॉक्स ठेवला, 10 kgचा बॉक्स ठेवला, 10 टनचा बॉक्स ठेवला, 1 ग्रॅमचा बॉक्स ठेवला, तरी त्याच्यावरती वर्क होणार जे जीची व्हॅल्यू आहे, जीची व्हॅल्यू त्या पर्टिक्युलर पॉईंटसाठी सारखी असणार आहे. बट ऑन दी सरफेस ऑफ अर्थ जीची व्हॅल्यू सगळीकडे सारखी असेल असं नाही. त्याचं सुद्धा आपण रिझन बघितलं. कारण आपण जरी बोलतो की अर्थ ही स्पेरिकल आहे असं पण कन्सिडर करतो, बट अर्थ ॲक्च्युअलमध्ये स्पेरिकल नाही आहे. अर्थचा शेप असा काही असतो. त्यामुळे काय होतं, हा जर मी सेंटर कन्सिडर केला, दिस इज इक्वेटर आणि इथे पोल असणार आहे, तर ही जी रेडियस आहे, ही रेडियस आणि ही रेडियस याच्यामध्ये फरक आहे. जर मी रेडियस ही इक्वेटरचं हे डिस्टन्स जर मी आर ई कन्सिडर केलं आणि सेंटर टू पोलचं डिस्टन्स आर पी कन्सिडर केलं, तर इथे आपल्याला दिसतं की असा दबलेला स्पिअर आहे. त्यामुळे आर ईची व्हॅल्यू आर पीपेक्षा जास्त आहे. आपण बघितलं जी आणि आर याच्यामध्ये इन्व्हर्स रिलेशन आहे. त्यामुळे जीईची व्हॅल्यू पेक्षा जीपीची व्हॅल्यू जास्त असणार आहे. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन ॲट पोल इज ग्रेटर दॅन ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन ॲट इक्वेटर. हे सुद्धा आपण रिलेशन बघितलं. आणि जसं जसं तुम्ही पोझिशन चेंज कराल तशी जीची व्हॅल्यू सुद्धा चेंज होणार आहे. म्हणजे ऑन दी सरफेस ऑफ अर्थ सुद्धा ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन सारखं नसतं. त्यानंतर आपण बघितलं व्हॅल्यू ऑफ जी फक्त सरफेस ऑफ अर्थ नाही तर आपण विथ हाईट सुद्धा चेक केलं. त्यामध्ये आपल्याला एक इम्पॉर्टंट रिझल्ट मिळाला की जशी हाईट वाढेल तशी व्हॅल्यू ऑफ जी कमी होते किंवा जशी हाईट वाढेल तशी जीची व्हॅल्यू कमी होते. याच्यामागे रिझन असं सुद्धा आपण बोलू शकतो की जसं जसं आपण अर्थपासून दूर जाऊ, हाईटवर जातो, म्हणजे अर्थ आहे आणि आपण असं वरवर जातो, हाईटवर जातो, जसं जसं आपण अर्थपासून दूर जाऊ तसं तसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी होणार आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी होते म्हणजेच काय, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन कमी होते. त्याच पद्धतीने आपण बघितलं की जसं जसं आपण डेप्थवरती जाऊ, म्हणजे अर्थचा सरफेसपासून जसं आपण हाईटवर जाऊ तशी जीची व्हॅल्यू कमी होते आणि जसं जसं आपण सेंटरकडे किंवा डेप्थवरती येतोय तशी सुद्धा जीची व्हॅल्यू कमी होते. दोन्ही केसमध्ये जीची व्हॅल्यू कमी होते. इथे असं नाही की याच्या उलटं होते, वर चाललोय तर कमी होते, खाली चाललो तर वाढतं, असं नाही. इथे सुद्धा व्हॅल्यू कमी होते. तर याचं आपण एक डेरिव्हेशन बघितलं. हे डेरिव्हेशन आपण कुठे बघितलं, ज्यावेळेस आपण एक्सरसाइज सॉल्व्ह केला त्यामध्ये एक आपल्याला प्रूव्ह करायचं होतं की अर्थच्या सेंटरला व्हॅल्यू ऑफ जी 0 असते. ते प्रूव्ह करण्यासाठी आपण हे रिलेशन यूज केलेलं. हे रिलेशन आपण प्रूव्ह केलं की अलॉंग डेप्थ जर आपण गेलो तर जीची व्हॅल्यू कमी होते. अलॉंग डेप्थ जर आपण गेलो तर जीची व्हॅल्यू कमी होते आणि ज्यावेळेस सेंटरवर जाणार तेव्हा डी आणि आर मॅच होणार. त्यामुळे ॲट दी सेंटर जी व्हॅल्यू ऑफ जी इज 0. हे सुद्धा आपण बघितलं. ज्यावेळेस आपण ही केस घेत होतो की हाईट वाढल्यानंतर व्हॅल्यू ऑफ जी कमी होते, बट हे केव्हा ॲप्लिकेबल होतं, जर कमी हाईट असेल. फॉर एक्झाम्पल एखादा एरोप्लेन आहे तो 8 किंवा 10 किलोमीटर एवढ्या हाईटवर आहे, त्या केसमध्ये सर्कलच्या सेंटरपासूनचा डिस्टन्स त्याचं किती असणार आहे. सपोज ही 10 किलोमीटर हाईट आहे, सर्कलची रेडियस आहे 6400 किलोमीटर. या डिस्टन्सच्या कंपॅरिझनमध्ये हे डिस्टन्स खूप स्मॉल आहे. त्यामुळे जे स्मॉल आर आपण काय म्हणतो आर प्लस एच, ही व्हॅल्यू एवढी लहान आहे की स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आरच आपण घेतो आणि त्यामुळे जी ऑलमोस्ट कॉन्स्टंट असते असं आपण कन्सिडर करतो. बट हे ज्यावेळेस एखादा सॅटेलाईट वगैरे दिलं असेल ज्या केसमध्ये हाईट खूप जास्त असणार आहे त्यावेळेस आपल्याला हा फरक इथे दिसणार आहे. म्हणजे जशी हाईट वाढेल तशी जीची व्हॅल्यू कमी होते. त्यानंतर अगेन जशी डेप्थ वाढेल, जसं आपण खाली जाऊ तशी जीची व्हॅल्यू कमी होते. ॲट दी सेंटर ऑफ अर्थच्या सेंटरवर जीची व्हॅल्यू 0 असते. जीची व्हॅल्यू 0 असते. आपल्याला माहिती आहे की वेट म्हणजे काय असतं, वेट म्हणजे एम इंटू जी. जीची व्हॅल्यू 0 झाली म्हणजे जर तुम्ही अर्थच्या सेंटरला जाऊन जर पोहोचले त्यावेळेस तुमचं वेट तुम्हाला 0 फील होईल. ठीक आहे, त्यावेळेस वेट किती असणार आहे, 0. ठीक आहे. व्हेरिएशन ऑफ जी आपण बघितलं अलॉंग दी सरफेस, हाईटच्या अकॉर्डिंग, डेप्थच्या अकॉर्डिंग, हे आपण कव्हर केलं. त्यानंतर आपण बघितलेलं नेक्स्ट अँड वेट, यामध्ये असणार डिफरन्स. बऱ्याचदा मास आणि वेट आपण एकच कन्सिडर करतो. ऑब्जेक्टचा मास आपण केजीमध्ये घेतो आणि वेट जे असतं ते न्यूटनमध्ये असतं. व्हॉट इज मास? मास म्हणजे त्या ऑब्जेक्टमध्ये किती कंटेंट आहे किंवा अमाऊंट ऑफ मॅटर किती आहे त्याला आपण बोलतो मास, बरोबर. आणि वेट म्हणजे काय असतं, ज्यावेळेस त्या ऑब्जेक्टवर वर्क
ऑब्जेक्ट जो असतो त्याच्यावर जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतं किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे वर्क होतं त्याला आपण बोलतो वेट. फोर्स आहे म्हणजेच काय एम इंटू ए. इथे ए म्हणजे काय असणार आहे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन, त्यामुळे डब्ल्यू इज इक्वल टू एम जी. हा झाला वेटचा फॉर्म्युला. आणि मास जो आहे मास, सो इथे आपण लिहिणार ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी. आणि मास जे आहे ते आपण एमने दाखवतो, वेट जे आहे ते आपण दाखवतो एम जीने. ठीक आहे. मास जे आहे मास नेहमी कॉन्स्टंट असतं राईट. एखाद्या बॉडीचं कंटेंट फिक्स असणार आहे त्यामुळे मासची व्हॅल्यू नेहमी कॉन्स्टंट असणार आहे. वेट डिपेंड करतं जीवर. आपण आत्ताच बघितलं जीची व्हॅल्यू व्हेरिएबल असते, चेंज होत असते, त्यामुळे वेट जे असते ते फिक्स नसतंच. इट इज नॉट कॉन्स्टंट. एक ऑब्जेक्ट आहे तो तुम्ही अर्थ आणि मूनवर ठेवला तर त्याचा मास सारखाच असणार आहे, कारण मास युनिवर्समध्ये कुठेही सारखंच असणार आहे. बट तो ऑब्जेक्ट जर तुम्ही मूनवर नेऊन ठेवला त्यावेळेस त्याचं वेट वेगळं असणार आहे. का वेगळं? कारण मूनसाठी व्हॅल्यू ऑफ जी आणि अर्थसाठी व्हॅल्यू ऑफ जी वेगळी असणार आहे, त्यामुळे वेट जे आहे हे नेहमी कॉन्स्टंट नसतं आणि मास जे आहे ते नेहमी कॉन्स्टंट असतं असं आपण बोलतो. अजून मास कॅन नॉट बी झिरो. मासची व्हॅल्यू झिरो नसेल, कारण ऑब्जेक्टला जर मास आहे त्याच्यामध्ये काहीतरी अमाऊंट प्रेझेंट असणार, त्यामुळे मास कॅन नेवर बी झिरो, बट वेट कॅन बी झिरो. वेट झिरो कसं असू शकतं? कारण इट डिपेंड्स ऑन व्हॅल्यू ऑफ जी. जर जीची व्हॅल्यू झिरो झाली, जसं आपण बघितलं ॲट द सेंटर ऑफ अर्थ व्हॅल्यू ऑफ जी इज झिरो. जर जीची व्हॅल्यू झिरो झाली तर वेट झिरो होऊ शकतं. मास इज स्केलर क्वांटिटी अँड वेट इज वेक्टर क्वांटिटी. हे आपण पॉईंट ऑफ डिफरन्सेस बघितलेले. त्यानंतर आपण नेक्स्ट केस बघितली फ्रीफॉलची. फ्रीफॉल म्हणजे काय? ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट फ्रीली फॉल करतोय ओनली अंडर इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्यावेळेस आपण असं बोलतो की तो ऑब्जेक्ट फ्रीफॉलमध्ये आहे. ठीक आहे. त्यावेळेस ऑब्जेक्ट फक्त ग्रॅव्हिटेशनल, त्या ऑब्जेक्टवरती फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होते, बाकी दुसरा कोणताच फोर्स ॲक्ट होत नाही आहे. त्यामुळे आपण असं कन्सिडर करतो की एअर रेझिस्टन्स वगैरे सुद्धा झिरो आहे. तर ॲक्च्युअल किंवा ट्रू फ्रीफॉल कुठे पॉसिबल आहे? ट्रू फ्रीफॉल व्हॅक्यूममध्ये पॉसिबल आहे. फॉर एक्झाम्पल बोलू शकतो मून आहे किंवा आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आहे, याच्यावरती फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतं, म्हणून हे असतं फ्रीफॉलमध्ये. तर जर तुम्हाला फ्रीफॉल ॲक्च्युअल बघायचं असेल त्यासाठी तुम्हाला व्हॅक्यूमची कंडिशन तिथे क्रिएट करावं लागते, त्याच केसमध्ये तुम्हाला ॲक्च्युअल फ्रीफॉल दिसणार आहे. सो फ्रीफॉल होण्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघितलं की एक स्टोन आहे, तो मी ड्रॉप केला आणि त्यानंतर जर त्या स्टोनमध्ये फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होते, मी असं कन्सिडर करते की एअर रेझिस्टन्स आणि अदर फ्रिक्शनल फोर्स निग्लिजिबल आहे किंवा ऑलमोस्ट झिरो आहे, त्या केसमध्ये तो स्टोन फ्रीफॉलमध्ये असेल असं आपण बोलतो. या केसमध्ये आपण काय म्हणतो, ऑब्जेक्ट मी ड्रॉप करते म्हणून आपण इथे यूची व्हॅल्यू कन्सिडर करतो झिरो, इनिशियल वेलोसिटी कन्सिडर करतो झिरो. ठीक आहे. त्यानंतर ऑब्जेक्ट खाली येतोय, ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्ससुद्धा खालच्या डायरेक्शनमध्ये आहे, त्यामुळे ऑब्जेक्टवरती जे ऑब्जेक्टचं जे ॲक्सेलरेशन असणार आहे दॅट विल बी ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. याच्या उलट जर सपोज मी ऑब्जेक्ट वर फेकला, ऑब्जेक्ट जर मी अप डायरेक्शनमध्ये जर थ्रो केलेला आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स तर ऑलवेज डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये असणार आहे. ऑब्जेक्ट वर जातोय, फोर्स त्याला खाली खेचतो, त्यामुळे ह्या केसमध्ये जे ॲक्सेलरेशन आहे हे ॲक्सेलरेशन मला जी न घेता मायनस जी घ्यावं लागतं. हे आपण न्यूमरिकल सॉल्व्ह करताना बघितलं. ऑब्जेक्ट जर वर फेकला आहे त्या केसमध्ये ए इक्वल टू मायनस जी घेतो, ऑब्जेक्ट जर खालीच येतोय त्या केसमध्ये आपण ए इज इक्वल टू जी घेतो. हे आपण न्यूमरिकल सॉल्व्ह करताना हे आपण बघितलेलं. ठीक आहे. फ्रीफॉलमध्ये आपण अजून काय डिस्कस केलं, फ्रीफॉलच्या अकॉर्डिंग जे इक्वेशन ऑफ मोशन होते ते सुद्धा चेंज होत होते. सो आपण म्हणतो की 3 इक्वेशन ऑफ मोशन आहे. व्ही इक्वल टू यू प्लस एटी, क्लास 9मध्ये आपण बघितलं. एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर आणि व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2x. ज्यावेळेस फ्रीफॉल आहे, ऑब्जेक्ट खाली येतोय, त्यावेळेस ए इज इक्वल टू जी असणार आहे, इनिशियल वेलोसिटी झिरो असणार आहे. म्हणून हे जे हे फॉर्म्युले कसे मॉडिफाय होतात, व्ही इज इक्वल टू जी टी. का जी टी? एला मी जीनी रिप्लेस केला, यू झिरो, झिरो प्लस जी टी, जी टी. त्यानंतर एस इज इक्वल टू ही व्हॅल्यू झिरो होणार आहे आणि हाफ जी टी स्क्वेअर. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू इज झिरो, 2 इंटू जी इंटू एस. हे झाले मॉडिफाईड इक्वेशन इन फ्रीफॉल. ओके. हे फ्रीफॉल नंतर आपण बघितलं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच काय? एनर्जी पजेस्ड बाय अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स पोझिशन किंवा स्टेटस, त्याला आपण बोलतो पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपण यूज करतो mgh, राईट. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपण यूज करतो mgh. बट ही जी पोटेन्शियल एनर्जी आहे ही जीवर डिपेंड करते. आपण आत्ताच बघितलं की जीवर डिपेंड करते, त्यामुळे जेव्हा जीची व्हॅल्यू फिक्स असेल त्या केसमध्ये आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. सो आपण एक ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा एक फॉर्म्युला बघितला. तो फॉर्म्युला होता, हा फॉर्म्युला लिहिताना आपल्याला नेहमी निगेटिव्ह साईन द्यायचा आहे, निगेटिव्ह साईन मायनस GMM अपॉन R. सो दिस इज फॉर्म्युला फॉर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. एम इज मास ऑफ अर्थ, एम इज मास ऑफ ऑब्जेक्ट आणि R असणार आहे डिस्टन्स, मायनस GMM अपॉन R. त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी नंतर आपण एक इंटरेस्टिंग टॉपिक बघितला, दॅट इज एस्केप वेलॉसिटी. एस्केप वेलॉसिटी म्हणजे काय? एस्केप करण्यासाठी जी वेलॉसिटी एखाद्या ऑब्जेक्टला लागते
त्याला आपण बोलतो एस्केप वेलोसिटी. कशातून एस्केप करायचं? जर अर्थचं मी एक्झाम्पल घेतलं तर अर्थवरून एस्केप करायचं, किंवा मी असं बोलू शकते स्पेसिफिकली अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड किंवा अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमधून एस्केप करायचं, किंवा अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला ओव्हरकम करण्यासाठी जी वेलोसिटी लागणार आहे तिला आपण बोलतो एस्केप वेलोसिटी. एखादा ऑब्जेक्ट आपण फेकला तो वर जातो, खाली ग्राउंडवर नंतर येतो. ऑब्जेक्ट जर मी अजून जास्त वेलोसिटीने फेकला तो अजून वर जाणार, इव्हेंच्युअली खालीच येणार आहे. वेलोसिटी अजून वाढवली तो अजून वर जाणार, इव्हेंच्युअली खालीच येणार आहे. बट अशी एक वेलोसिटी असते, अशी एक मिनिमम वेलोसिटी असते की ज्या वेलोसिटीने सपोज जर मी ऑब्जेक्ट वर फेकला, हा जो ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट असं वरच जाईल, तो खाली येणार नाही. ऑब्जेक्ट खाली येत नाही म्हणजेच काय, इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होत नाही. म्हणजेच काय, ऑब्जेक्ट कुठे जाऊन पोहोचलेला, ऑब्जेक्टने ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा जो ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स आहे त्याला ओव्हरकम करून किंवा ते जे फील्ड आहे ते फील्ड त्याने क्रॉस केलं आणि तो वर निघून गेलेला आहे. तर हे कुठे पॉसिबल आहे? हे पॉसिबल आहे ॲट इन्फायनाईट डिस्टन्स. म्हणजेच काय, ऑब्जेक्ट इन्फायनाईट डिस्टन्सला गेलेला आहे आणि तिथे जाऊन तो रेस्ट कंडिशनला आलेला आहे. म्हणजे त्यामुळे काय होतं, ऑब्जेक्ट परत अर्थकडे येणार नाही. ही जी वेलोसिटी असते हिला आपण बोलतो एस्केप वेलोसिटी. ठीक आहे. एस्केप वेलोसिटीचं ही वेलोसिटी मिनिमम वेलोसिटी असते की मिनिमम तेवढी वेलोसिटी त्या ऑब्जेक्टला ग्रॅव्हिटेशनल फील्ड किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ओव्हरकम करण्यासाठी लागणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ जी 0 असणार आहे असं आपण बोलतो. ऑब्जेक्ट पुढे जाऊन रेस्टलाच येतो, इन्फिनिटी क्रॉस करतो, तो तिथे व्हॅल्यू ऑफ जी 0 असणार असं आपण बोलतो. त्यानंतर आपण कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा यूज करून याचं रिलेशन सुद्धा बघितलं. टोटल एनर्जी, इनिशियल टोटल एनर्जी इज इक्वल टू फायनल टोटल एनर्जी. त्यावरून आपल्याला एस्केप वेलोसिटीचा फॉर्म्युला मिळाला, व्ही एस्केप इज इक्वल टू √2gm/r. त्यामुळे कोणताही प्लॅनेट दिलेला असेल त्या प्लॅनेटचं तुम्हाला मास माहिती असेल, रेडियस माहिती असेल तर तुम्ही त्या प्लॅनेटच्या सरफेससाठी एस्केप वेलोसिटी फाइंड करू शकता. प्रत्येक प्लॅनेटचा मास रेडियस वेगळी असणार, त्यामुळे एस्केप वेलोसिटीची व्हॅल्यू सुद्धा वेगळी असणार आहे. अर्थसाठी एस्केप वेलोसिटी जर फाइंड करायची असेल तर आपण हा फॉर्म्युला अर्थसाठी असं सुद्धा मॉडिफाय होतं √2gr. ठीक आहे. आणि अर्थसाठी जर मला एस्केप वेलोसिटी फाइंड करायची असेल ती वेलोसिटी आहे स्टँडर्ड 11.2 km/s. व्हॅल्यू पुट केल्या आपण आपल्याला ही व्हॅल्यू मिळणार आहे. ही एस्केप वेलोसिटी यामध्ये बघा हा नंबर किती मोठा आहे. एका सेकंडमध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं पाहिजे, 11.2 किलोमीटर. एका सेकंडमध्ये ऑलमोस्ट 11 किलोमीटर एवढं डिस्टन्स ज्यावेळेस एखादी बॉडी कव्हर करेल त्याच वेळेस ती बॉडी एस्केप होऊ शकते. तर एस्केप वेलोसिटीची कॉन्सेप्ट यूज केली जाते स्पेसक्राफ्टसाठी. स्पेसक्राफ्ट ज्यावेळेस आपल्याला बाहेर पाठवायचे असेल त्यावेळेस या वेलोसिटीने ते स्पेसक्राफ्ट पाठवले जातं, जेणेकरून अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड ते ओव्हरकम करतील, पास करतील आणि मग पुढे जातील. तर हे होतं अबाउट एस्केप वेलोसिटी. या व्यतिरिक्त अजून आपण बघितलं, ज्यावेळेस आपण एक्सरसाइज सॉल्व्ह केला त्यावेळेस आपण बघितलं की एखादा ऑब्जेक्ट इथून निघाला, थ्रो केला अपवर्ड, तो इथे हायेस्ट पीकला पोहोचला आणि त्यानंतर परत खाली आला. तर हा जो टाईम असतो इथून इथे इथून इथे पोहोचण्यासाठी लागणारा टाईम आणि इथून परत खाली येण्यासाठी लागणारा टाईम, हा जो टाईम आहे हा टाईम नेहमी इक्वल असतो, हे आपण बघितलं. त्याचं डेरिव्हेशन सुद्धा आपण केलेलं आहे. टेक्स्टबुकच्या खाली जे क्वेश्चन दिलेलं आहे त्यामध्ये एक क्वेश्चन होता, हा टाईम सारखा आहे ते दाखवा. तर हे सुद्धा आपण हे रिलेशन आपण तिथे डिराईव्ह केलेलं आहे. हे सगळं आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये बघितलं. या व्यतिरिक्त अजून काय राहिलं आहे, आय थिंक सगळे पॉईंट्स कव्हर झालेले आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की या व्हिडिओजमध्ये खरोखर तुम्हाला मदत होते, काही शिकायला मिळते, तर प्लीज तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हे व्हिडिओज नक्की शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. ऑल दी बेस्ट.